मराठी व्हॉइस सादर करीत आहे मानसी सागवेकर लिखित मोगरा या भयकथेचा दुसरा आणि अंतिम भाग. मंदाकिनीजवळ आता अमानवीय शक्ती होत्या, पण तिच्यावर नियंत्रण मिळवणंही गरजेचं होतं. या गोष्टी मांत्रिकाच्या लक्षात आल्या. येत्या अमावास्येपर्यंत बदला पूर्ण करण्याची अट त्यानं घातली. पुढच्याच अमावास्येला ते तिघं त्या जागी दारू पीत बसले होते. मंदाकिनीनं अत्यंत क्रूरपणानं त्या तिघांना जाळून नष्ट केलं आणि बदल्याची आग शांत केली. मोगऱ्याच्या झाडावर ती वास करत होती. पौर्णिमेला तिच्या शक्ती प्रबळ व्हायच्या. अगदी ते मोगऱ्याचं झाड सुद्धा झळाळून उठायचं. पण या शक्तींचा दुरुपयोग कित्येक वेळा तिच्या हातून झाला. अनेक निष्पाप जीवांना तिनं कारण नसताना मारून टाकलं होतं. गावात अशा घटना सातत्यानं घडताना बघून मांत्रिकानं आपल्या अघोरी शक्तींनी तिला मोगऱ्याच्या झाडावरच बंदिस्त करून टाकलं, कायमचं. या सगळ्या घटनांना बरीच वर्ष लोटली. वृद्धापकाळानं मंदाकिनीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. मांत्रिकही आता मरून गेला होता. अधूनमधून या हत्याकांडाच्या आठवणी गावात जाग्या व्हायच्या, पण चर्चेच्या पलीकडे त्यांचं विशेष महत्त्व नव्हतं. पण एका गोष्टीचं अजूनही नवल वाटायचं. त्या निर्जन टेकडीवरचं मोगऱ्याचं झाड नेहमी बहरलेलं असायचं. गच्च फुलांनी टवटवीत असायचं, पण कुणीही त्या बाजूला फिरकत नव्हतं. तिथल्या भयानतेला अंत नव्हता. एखादी जखम खोलवर ठसठसत राहावी, मूकपणानं असह्य वेदना सहन कराव्यात, कुणालाही न सांगता. दुर्दैवाचा हा फेरा होता मंदाकिनीचा. अशारीर रूपानं मृत्यूलोकात प्रेतात्मा म्हणून वावरण्याचा. तिचं अस्तित्व कुणी नाकारू शकत नव्हतं. एक देखणा तरुण नुकताच त्या गावात राहायला आला. हरी त्याचं नाव. प्रचंड बुद्धिमान, स्वतःच्या मतांवर ठाम राहणारा. 23 वर्षांचा हा तरुण. लवकरच सोपान आणि वासू या गावातल्या पोरांसोबत त्याची चांगली मैत्री झाली. एक दिवस असाच गप्पांच्या ओघात त्याला मोगऱ्याचा विषय समजला, पण त्याचं आधुनिक मन या गोष्टी मानायला तयार नव्हतं. मुख्य म्हणजे भूताखेतांवर त्याचा विश्वास नव्हता. पण सोपान आणि वासू, ते तर या गावातच लहानाचे मोठे झाले होते. साहजिकच या घटनेची भीती घट्ट मुळांसारखी त्यांच्या मनात दडून बसली होती, आणि अर्थातच ती खरीही होती. हरीचं मन या प्रश्नांना आव्हानं देऊ लागलं. 21व्या शतकात जगतोय आपण. अजून ही माणसं भूताखेतांवर विश्वास कसा ठेवत असतील? एक दुर्घटना काय घडली, 3-4 माणसं काय मेली, झालं. हे लोक गावाचं नाव मोगरा ठेवून मोकळे झाले. ते काही नाही. आपण या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच. मग भलेही जीव पणाला लागला तरी बेहत्तर. आपणही आंधळेपणानं या भाकड कथांवर विश्वास ठेवला तर काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा? बस, ठरलं तर मग. आणि बघूयात जरा नेमकं हे मोगरा प्रकरण आहे तरी काय. शांत डोक्यानं हरीनं एक योजना आखली. वासू आणि सोपांचीही मदत लागणार होती त्याला. अर्थात ते दोघंजण सहजासहजी या गोष्टीला तयार होणार नाहीत याची पुरेपूर कल्पना होती त्याला. पण कसंही करून त्यांना सोबत घ्यायचं हे ठरलं होतं त्याचं. त्यानं एक दिवस निवडला. पौर्णिमा होती त्या दिवशी. पौर्णिमेच्या रात्री तिच्या शक्ती प्रखर होतात हे तो जाणून होता, आणि म्हणूनच त्याला तीच रात्र हवी होती. वासू आणि सोपानला आदल्या दिवशी बोलावून त्यानं विषय काढला. आपल्याला फिरायला जायचंय असं म्हणताच ते दोघंजण तयार झाले. पण रात्री असं जेव्हा तो म्हणाला, तेव्हा मात्र या दोघांची छाती धडधडू लागली. काय? डोकं तर ठिकाणावर आहे ना तुझं? काय बोलतोयस कळतंय का तुला? वासू तिरमिरत म्हणाला. नाहीतर काय, मरायचं लक्षण. हे बघ हरी, काय असेल ते दिवसा उजणी. ते रात्री बित्री आपल्याला काही जमायचं नाही. आधीच सांगून ठेवतो. सोपानं वासूच्या सुरात सूर मिसळला. अरे बाबांनो, ऐका तर खरं. तुम्हीच म्हणताय ना ते मोगऱ्याचं झाड चमकतं म्हणून. अरे मग मला सांगा, रात्र झाल्याशिवाय कसं दिसणार रे ते आपल्याला?
आणि एक 2 मिनिटं. अरे मी काय सांगतोय ते जरा नीट लक्ष देऊन ऐका हां. हरी बराच वेळ त्या दोघांना राजी करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते तयार झाले नाहीत. सोपाननं तर त्याला सक्त ताकीद दिली, की तू जर रात्री बाहेर पडलास, तर मी तुझ्या घरात सगळं सांगून टाकेन. झालं. सगळा विषय तिथंच संपला. हरीनंही समजुतीने घेतलं आणि आपणही जाणार नाही हे कबूल करून टाकलं. नाजूक पावलांनी रात्र उतरली. भरगच्च चांदण्यांच्या नजराण्यानं नटली होती ती. राजबिंड्या पूर्णरूप चंद्रानं तिच्या निखळ सौंदर्यावर कोंदण चढवलं होतं. त्या समस्त शांत शीतल वातावरणाचा अनभिषिक्त सम्राट होता तो. त्याचं लोभसवाणं रूप भान हरपायला लावत होतं. गडद रात्रीच्या पार्श्वभूमीवर त्या मंद चंद्रप्रकाशात अवघी सृष्टी न्हाऊन निघाली होती. झाडाझाडांच्या घनगर्द सावलीतून पडलेले त्याचे चुकार कवडसे ते अनोखं सृष्टी सौंदर्य आणखीनच बहरून टाकत होते. एखाद्या लावण्यवतीच्या गाली जसा तीळ खुलावा, तसं त्या चंद्रानं रात्रीला हलकेच खुलवलं होतं. ती आता बहरत चालली होती. पहिला प्रहर संपला. 12 वाजून गेले होते. सगळं गाव चिडीचूप झालं होतं. रातकिड्यांनी ताल धरला होता. दूरवर कुठंतरी एका घरात अजून दिवा जळत होता. हरी होता तो. त्याला आजची संधी गमवायची नव्हती. पडेल ती किंमत देऊन मोगऱ्याच्या झाडावरचं ते गूढ त्याला शोधून काढायचं होतं. मांजराच्या पावलांनी दबकत दबकत तो बाहेर पडला आणि सावकाश त्या निर्जन टेकडीच्या दिशेनं चालू लागला. इकडं वासूच्या मनात चलबिचल सुरू होती. त्याला खात्रीच होती हरी तिकडं गेल्याशिवाय राहायचा नाही. काय करू? तो तो गेला असेल तर जीवाला धोका आहे त्याच्या. काय करावं बरं? या हरीनं जीवाला पार घोर लावलाय. तो गेला असेल तर जीवाला धोका आहे त्याच्या. नाही, ते काय नाही. मला मला गेलंच पाहिजे. वासू तातडीनं निघाला. हरीला हाक मारून चालणार नव्हतं. सगळ्यांना समजलं असतं मग. वेगानं तो टेकडीच्या दिशेनं निघाला. धावत पळत टेकडी गाठली त्यानं. पण कुणीतरी मोगऱ्याच्या झाडाच्या दिशेनं चालत जात होतं. वासूनं निरखून पाहिलं. हरीच होता तो. समोर मोगरा पुन्हा खुलला होता. टवटवीत झाला होता. सौम्य चंद्रप्रकाशात अगदी झळाळून उठला होता तो. वासू लपत छपत आणखी जवळ गेला. अचानक थंडगार वाऱ्याची झुळूक सळसळून गेली. तसा वासूला दरदरून घाम फुटला. आता त्या झाडावरची मानवी आकृती त्याला स्पष्ट दिसत होती. तिची नजर हरीवरच रोखलेली होती. हरी आपल्याच तंद्रीत सावकाश पुढे जात होता. तो झाडाच्या अगदी जवळ गेला. त्याच्या समोर एक सुंदर स्त्री उभी होती. अंगकांती नुसती चमकत होती तिची. हातात नाजूक चांदीचं कंगण, लांब सडक काळे भोर केस, कमनीय बांधा, गोरीपान नितळ त्वचा, पातळ गुलाबी ओठातून ओझरते दिसणारे कुंद गळ्यांसारखे तिचे शुभ्र दात, भावविभोर डोळे. हरी जणू संमोहित झाला होता. भान हरपून तो तिचं आरसपानी स्वर्गीय सौंदर्य नजरेनंच पीत होता. पण वासूला जे काही दिसत होतं ते फारच भयानक होतं. त्याला हरीच्या समोर एक भयानक स्त्री दिसत होती. अर्धवट जळालेली, जागोजागी त्वचा फाटून काळपट रक्त ओघळत होतं तिथून. प्रचंड जखमांनी भरलेल्या हातात एक मळकट कंगण कसं तरीच मलूल पडलेलं दिसत होतं त्याला. डोळ्यातून आग ओकणारी हडळ होती ती. एका क्षणी खिन्नपणानं हसणारी, तर दुसऱ्याच क्षणाला भेसूर रडणारी हडळ. हरीच्या नरडीचा घोट घ्यायला आतुरलेली. हरी पूर्णपणानं तिच्या नियंत्रणाखाली आला होता. या सगळ्या घटनांचा अंदाज वासूला आधीच आला होता. कारण तो होता त्या मेलेल्या मांत्रिकाचा नातू, ज्यानं कधी काळी तिला त्याच मोगऱ्याच्या झाडावर बंदिस्त केलं होतं. आपल्या आजोबांच्याकडून त्यानं मंत्रविद्या आणि दुष्ट शक्तींवरचा उपाय आत्मसात करून घेतला होता. पूर्वापार चालत आलेलं ज्ञान होतं ते. आज तीच विद्या त्याच्या मदतीला धावून आली होती.
समोर साक्षात मृत्यू उभा ठाकलेला होता आणि त्याच्या अक्राळ विक्राळ जबड्यात होते त्याच्या जिवलग मित्राचे प्राण. वासूनं मन घट्ट केलं. हळूवार तो त्या झाडाच्या पाठीमागं गेला. मंत्रोच्चारण सुरू केलं त्यानं. सोबत तिच्या मृतदेहाची राख, जी त्याच्या आजोबांनी जतन केली होती, ती तो अभिमंत्रित करू लागला. हळूहळू त्या दैवी मंत्राची झळ त्या हडळीला बसू लागली. तशी ती आक्रमक झाली. तिनं हरीच्या दिशेनं झेप घेतली. इतक्यात वासून ती राख तिच्यावर जोरात फेकली. प्रचंड किंकाळी फोडत ती पुन्हा त्या झाडावर जाऊन अदृश्य झाली. हाच तो क्षण होता. हीच ती वेळ होती. वासू विजेच्या वेगानं हरीकडे धावला आणि झटकन त्याच्या हातात अभिमंत्रित केलेला धागा बांधला त्यानं. त्याला सावकाश तिथून बाहेर काढलं आणि एका कातळामागं झोपवलं. तिच्या आव्हानासाठी आता वासू सज्ज झाला होता. ती आता भयंकर चिडली होती. मानवी रक्तासाठी आसुसलेली जीभ वळवळत होती तिची. झाडावरून प्रचंड झेप घेऊन ती त्याच्या समोर उभी ठाकली. वातावरणात पुन्हा भयानता जाणवू लागली. वारा सणाणून वाहत होता. रातकिडे जीव तोडून किंचाळत होते. वासून खिशातून चामड्याची पिशवी काढली. मंतरलेलं पाणी होतं तिच्यात. ती प्रचंड चिडली. वासून त्याला ज्ञात असलेल्या दैवी शक्तींचं स्मरण केलं आणि ती पिशवी उघडी करून तिच्या दिशेनं जोरात भिरकावली. तशी ती प्रचंड विव्हळली, आकांत करू लागली. तिचा अंत जवळ आला होता. पौर्णिमेला साक्षी ठेवून एका अघोरी विद्येनं तितक्याच भीषण शक्तीवर प्रहार केला होता. त्या पाण्याचा स्पर्श होताच ती भेगाळली. तिच्या अमानवीय शरीराला तडे जाऊ लागले. शक्ती क्षीण होऊ लागल्या. जोरजोरात आचके देऊन अखेरची तडफड करत तो अभद्र देह जमिनीवर कोसळला. त्याच्या सर्वांगाला आगीच्या ज्वाळांनी लपेटून टाकलं आणि काही क्षणातच ती भस्मसात झाली. पुन्हा एकदा मंद वाऱ्याची थंडगार झुळूक सळसळून गेली. वासूचं सर्वांग आता थरथरत होतं. त्याची ओझरती नजर मोगऱ्याच्या झाडावर गेली. तेही काळं ठिक्कर पडलं होतं. पूर्ण झडून गेलं होतं ते. इतकी वर्ष असलेलं त्या झाडावरचं तिचं अस्तित्व आज नष्ट झालं होतं. निष्पाप जीवांचा प्राण घेणारी तहान आज स्वतः संपून गेली होती, कायमची. ऐन मध्यरात्रीचा तो घनदाट प्रहर आता अस्ताला जात होता. पूर्वेच्या क्षितिजावर नुकतंच उजळू लागलं होतं. चांदण्यांची तेजस्विता मलूल होऊ लागली होती. दूरवर चमकणारा शुक्रतारा कुणाच्या तरी शापित सौंदर्याची आठवण करून देत होता खास. सृष्टीनं निर्मिलेलं विलोभनीय सौंदर्य निखळ कधीच नसतं, अगदी पौर्णिमेचं सुद्धा. त्या निर्जन टेकडीवरच सौंदर्याचा अद्भुत आविष्कार साकारला होता. पण त्याला सुद्धा जीव घेण्या अभिशापाची काळी किनार होतीच. आता तिथं भयानतेचा अंशही शिल्लक राहिला नव्हता. कुणीतरी तिथून मुक्तीच्या असीम आणि अनंत प्रवासाला निघालं होतं, कायमचं. मानसी सागवेकर लिखित मोगरा या भयकथेचा दुसरा आणि अंतिम भाग आत्ताच आपण ऐकलात. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मराठी व्हॉइस हे आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपणही भयकथा लिहित असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या चॅनलचा मेल ID मेन्शन केला आहे. जरूर पाठवा. मी पुन्हा आपल्या भेटीला येतोय अशाच एकाहून एक सरस आणि उत्कंठावर्धक भयकथा घेऊन लवकरच.